एक लड़की को देखा तो. अरे माकडा पुढे बघून चाल की जरा. सॉरी बरं का, चुकून झालं, काय लक्ष नव्हतं. असू दे जा. बरं ऐक की, नाव काय तुझं? समृद्धी. समुद्री, मस्त नाव आहे. अरे समुद्री नाव नाही माझं, समृद्धी आहे. बर मुरमुती. थांब माझ्या नावाची वाट लावू नकोस. मला ना पिंकी म्हणलास तरी चालते. घरातले सगळे लाडानं पिंकीच म्हणतात. बर पिंके ऐक की, हा तुला काहीतरी बोलायचंय. बोल ना. आय लव्ह यू. ये क्या हो गया? अरे तुला का मी व्यसनी वाटली तंबाखूची पुडी द्यायला? सॉरी चुकून आलं ते. आय लव्ह यू. हा? एक मिनिट, फुल राहील. हा लागल. आय लव्ह यू पिंके, आय लव्ह यू पिंके, आय लव्ह यू. कुत्रे झोपत ना जागा हो. हा पिंके, एवढी म्हातारी कशी काय झालीस तू? अरे बोकडा, तुझी आजी आहे मी. स्वप्न बघायचं बंद कर. हायला सपान पडलं तू वाटतंय. हा, स्वप्न बघायचं बंद कर आणि किचन कटाच्या ठेवलेलं पेजा. बर पेतो चहा बर खाया पाव आहे ती का? नाही ते पाव सकाळी तुम्ही खाल्लं 10-12 होताची. आईच्या गावात 10-12 खाल्लं हावरी जायच म्हातारे. गेंड्या लय बोल नकोस. नाही एक लाख जोरात घालीन ती दिल्ली जाऊन पडतील. म्हातारे मग हळूलात घाल आणि चौकात पड, दुकानात पाव घेऊन येतो. कुत्रे माझी चेष्टा करायची. ला 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 ला. आई गई. अरे म्हाताऱ्याला उडीवला. चला आई ग, कमाट मोडलं. काय रे फुकलीच्या, तुला सायकल चालवायचंय मी. अहो ते आजोबा आडवा आले ते पळत. माकडा तुझी चूक आहे. बघताय का वाहना त्याला. अरे म्हाताऱ्याला पुन्हा एकदा उडवलं. मॅडम तुम्हाला लागलं नाही नव का? मला नाही लागलं पण त्यांनाच लागले का बघा. अहो ही म्हातारा जागा वाया, गाड्यांच्या आडवं पळतय. या म्हाताऱ्याला चुकी आहे. मॅडम तुम्हाला खरंच लागलं नाही नव का? नाही मला नाही लागलं. तुमच्या सायकलला नाही हो, नाही लागलेलं. अहो काय नाही म्हणता, ही बघा की तुमच्या सायकलच्या टायराला क्रॅश झाली द्या. तुझ्या म्हाताऱ्या, तुझ्यामुळे त्या मॅडमच्या टायराला क्रॅश सुटले द्या. मुकणीच्या माझ्या डोंगणाला आलेले क्रॅचेस दिसले नाही आणि त्या पोरगीच्या टायराला आलेले क्रॅचेस दिसले मी. मॅडम चला तुम्हाला पुढेपर्यंत सोडतो. नाही जाते मी. चला अहो चला. सोडा जाते मी. थँक्यू. ऐ माकडानू, आता पुरगीची चुकी होती तरी पण तिला मदत करायला गेला असा, आणि मगाशी माझी चुकी नसताना पण मला हाणला असावी. आप्पा काय निवांत आहे? हा. ए पिंके, काय रे? अगं मला तुझ्यावर काहीतरी बोलायचं आहे. बोल ना. रहा नाही जाता. मला तू खूप आवडतेस. अय्या खरंच? होय. मला पण तू खूप आवडतोस. काय? यस. आईला लागलीच, हिला लग्नासाठी विचारतो. पिंके तुझा हात दे की जरा. पिंके तुझ्या हाताचा शेणाचा वास कस काय येतोय? सॉरी बरं ऐक की पिंके, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझा होकार आहे का? अगं हो नको, उत्तर दे पिंके. पिंकीचा पक्का कस काय झाला? काका सॉरी. ओळखीच्या माझ्या पोरगीवर लगीन करायचं आहे तुला. चुकलं काका. परत माझ्या पोरीच्या नाता लागलं कांगडच मोठ. ए भावा, अरे का बैतुयस? अरे काय नाही भावा, रेडा मागा लागलेला एक. बरती जाऊ दे, बस गाडीवर नाश्ता करून येऊया. बरं नाही माझ्या गाडी टेबल सीट घेत नाही. अरे काय लगेच मोडते तुझी गाडी. राहू दे मग, आम्ही दोघ जण जातो सायकल येऊन. नाही नाश्ता चल. राहू दे चला ए वय बॅ चल. बरं चालतंय. सायकल लावतो भावा इथंच. लाव इथंच लगेच असा नाश्ता करून. हा चला अरे जाऊ दे, मार्किट जाऊ दे. हा अरे भावा, पुढे पोलीस आहे, ती टेबल सीट आहे, पुन्हा अडवतील आपल्याला. नाही ते अडवत भावा, माझ्या डोक्यात एक आयडिया, तस करूया. काय सांगतो, एक मिनिट. अरे बुरट्या, विट का मारलीस त्याला? बघ भावा, पोलिसांनी अडवलं तर 500ची पावती करतील.
ह्याला लागलंय म्हणायचं मग पोलीस सोडते ती ह्याची पट्टी काय 50 रुपये मध्ये होत्या लगा भावा भारी आयडिया. होय होय पण लगा दुखतंय. बाबा आयुष्यात यशस्वी व्हायचं म्हटलं का नाही जरा दुःख सहन करायला लागतं सर पुढे होय. जाऊ दे आता. अय थांबा, कुठे निघाला टेबल शीट? ओ साहेब याला बघा की लागलंय दवाखान्यात घेऊन निघालूया. हा बर चालतंय, जाऊ दे जाऊ दे. ओके जावा ओके लवकर. धन्यवाद. ए, पळू गाडी. डॉक्टर. हा ये मांडीव बस. थांबा बसतो. ए माकडा हो तिकडे आणि सांग काय झाले. डॉक्टर किरकोळ लागलंय पट्टी करा 50. ओ माय गॉड, काय झालं डॉक्टर? डोसक्याला डबरा पडलाय. असलं काय लागले? या माकडाने व्हिडिओ घातले डोक्यात. ऑपरेशन केलं पाहिजे. किती खर्च आहे? 10,000 रुपये. 10,000 याची पट्टी काय 50 रुपये मध्ये होत्या. डॉक्टर काहीतरी कमी करा की 10,000 कर थोडंफार कमी. किस्त आहे तुझ्याकडे? बरं एक काम करा हो का 9,950 कमी करा आणि 50 घ्या की. पैताना कॅश काढीन, सगळं पैसे घेऊन येत तर ऑपरेशन करणार. बुलट्या 10,000 रुपये घेऊन या आत्ताच्या आत्ता. बरं येतो भावा चल पैसे घेऊन ये. भावा तुझ्याकडे 10,000 रुपये असलं तरी ती परत देत तुला. अरे भावा माझ्याकडे कुठलं रे, माझ्याकडे फक्त 50 रुपये आहे की. आता 50 घेऊन माझ्या कपाळावर लावू. आईच्या गावात बरं एक काम करूया, माझ्या डोक्यात एक आयडिया येतच करूया. बाबू मटणवाला आहे का नाही त्याच्या घराच्या बाहेर बकरी बांधलेली असते ती, त्यातलं एक बकरं चोरूया आणि 10,000 ऐकूया. चालतंय भावा भारी आयडिया. चालतंय चल चल. म्हण्या खाली बघून येणार ते शिर्डीचं मणी तू दिवशील. नाही कोण नाही तर बकरं उचललं आणि ठिकाण घाल. बरोबर घाल लवकर घे लवकर हळूच घाल. थांब ठीक हलकं का लागते. अरे माकडा पोट फाटलेला आहे. आईच्या गावात बकर तिथंच पडलं काय. चल जाऊया आणि डबल. नको बाबा बकर वरडत होतं माणसं सावध झाली असतील. आता गेलो म्हणजे मारतील पडस तुर. चल आता. यस ऑपरेशन सक्सेसफुल. ए ऑपरेशन झालं तर अजून कसं काय आलं नाही तुझं मित्र पैसे घेऊन? डॉक्टर हे दारू तुमचं 10,000 रुपये. ओके धन्यवाद. बरोबर चल बाबा. चला येतो डॉक्टर. हा चला. भावा लय दुखतंय काय? वय दुखतंय जरा. पण डॉक्टरनं खट्टा ऑपरेशन केलं बरं का. वय भावा तू लय सण केलंस. ही धर तुला आणि 10,000. मित्र असावं तर लगा तुमच्यासारखं ऑपरेशन साठी 10,000 आणि वरनं 10,000 रुपये. खरंच देव माणूस आहे दादा. असं ते वारड नको. चल भावा. बरं चला, माझी गाडी कुठं आहे? भावा तुझी गाडी एकूणच 20,000 आले. डॉक्टरला 10,000 दिलं आणि ही 10,000. काय बुरट्यांनू तुमच्यात हॅलो कोण बोलतोय? अरे मी पिंकी बोलतेय. पिंके तू बोल की पिंके. काय करतोयस? काय नाही योगा करायला लागलो बघ योगा. कुत्र्या योगा करतोय म्हणून सांगतोय 10 वाजेपर्यंत पादच पडतोय हातरुणात. हॅलो म्हातारी गपकी. अरे कोण आहे रे? अगं काय नाही ते आमची आजी होती शेजारच्या पांड्याला काय म्हणतो ती 10 वाजता तर झोपतोय का नाही तो त्यामुळे. बर ऐक की आपल्या गावातल्या मंदिराजवळ ये की आपण भेटूया. बर चालतंय येतो लगेच आवरून. हा म्हातारे आयफोन घेऊन तू काय करायला लागलेस? रील बघतोय मी. डिस्टर्ब करू नको म्हणशीन. आईच्या गावात म्हातारी इंग्लिश फाडायला लागल्या. पिटल्या म्हातारी. अजून कसा आला नाही हा? पिंके आलो मी. इतका का वेळ झाला? अगं जरा काम होतं म्हणून तिकडे गेलो होतो. बरं ठीक आहे. बरं ऐक की मला तुझं घर बघायचंय. आता हो आत्ता. बरं नेतो घर बघाय पण त्या तुला एक विचारू काय? विचार की. माझ्याशी लग्न करशील? करीन मी तुझ्याशी लग्न, पण त्याआधी मला तुझं घर बघायचंय. चालतंय नेतो घर बघाय त्याला काय. चल हा चल. पिंके ये. ओय बे कोण पोरगी? अगं आजे मला ही आवडत्या. मला लगीन करायचं हिच्यावर. पुरी खरंच तुला याच्यावर लगीन करायचं आहे का? हो मला खरंच याच्या बरोबर लग्न करायचंय. पुरी त्याचा हातात हात घे आणि बघ तुझं पुढचं आयुष्य कसं दिसतंय. हा बघते. याला चांगल्या पगाराचा जॉब लागणार, याची मोठी कार असणार, आमचा आलिशान बंगला असणार आणि आमचं त्याच्या पुढचं सगळं आयुष्य एकदम हायफाय असणार.
वैब्या तू तिचा हातात हात घे आणि बघ तुझा पुढचा आवेश कसा दिसतंय. बर बर बघतो. पक्षी जाईल रिकामा पिंजरा तुझ्या या छातीचा. पक्षी जाईल रिकामा पिंजरा तुझ्या या छातीचा. चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सहारा मातीचा. चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सहारा मातीचा. अयो काय झालं गेंड्या झटका लागला काय? गा बस म्हातारे तू काय पण बघायला होतेस. चल गा घर दाखव तुला. म्हातारी शान बाबानू. ये ये ये. ओ काका काय रे अहो त्यो वैब्या तुमच्या पिंकीवर फिरताना दिसला मला आत्ता. काय सांगतोय कुठं दिसला? त्या मंदिराच्या रोडला. थांब त्याला बघतो आता वैब्या. हा जावा जावा फोडून काढा त्याला. मग पिंके कसं वाटलं आमचं घर? मस्त आहे. बरं बरं चल. वैब्या थांब तुझ्या आता थांब. इच्छा गावात. अरे वैब्या अरे का बोलतोयस? अरे काय नाही बाबा, पिंकीचा बाप मागे लागला होता. काय झालं माहितीये का, पिंकीला घर बघायसाठी घरला घेऊन गेलो होतो. पिंकी लग्नाला तयार झाली होती, पण तेवढ्यात तिचा बा कुठनं टप्पा काय माहित. अरे भावा तिला तो आवडतोच नव्ह का? आवडतोय की. मग एक काम कर तिला घेऊन जा पळून. पळून आईला माझ्या डोक्यातच आलं नाही. थांब फोन करतो तिला. पिंके अगं तुझा फोन वाजतोय बघ. पप्पा मी कामात आहे, तुम्हीच बघा कोण आहे ते. हॅलो. अरे तिच्या बानं उचललाय फोन. एक काम कर बायचा आवाज काढून बोल. हॅलो, कोण बोलतोय? मी पूजाची मम्मी बोलते. पिंकी आहे का घरी? शशिकला. तुम्ही शशिकला बोलताय काय? हो मी शशिकलाच बोलते. पिंकी तिथं असेल तर तिच्याकडे फोन देता का? जरा काम होतं माझं. पिंकी आहे पण जरा कामात आहे. बर बर ठीक आहे, ठेवते मी फोन. ऐका की तुम्ही खूप छान दिसता. बर बर ठीक आहे, थँक्यू. ठेवते हा मी फोन. ऐका की मला तुम्हाला जरा एकांतात भेटायचं आहे. हॅलो. ए शशिकला कोणाबर बोलतेस? अहो नाही कोण, नाही हो कोण. आणि इकडे बघू फोन. हा कोण बोलतोय? मी पिंकीची मम्मी बोलते. पिंकी जरा कामात आहे. परत करतो. ठेवू का? भावाला का चांगलंच बेलं तिचं फादर. वयला का काय झालं पप्पा, कुणाचा होता फोन? पिंकी अगं तुझ्या मैत्रिणीच्या आईचा फोन होता. तेवढा कर फोन, काय काम आहे बघ. आणि हो तुझ्या आईनं फोन उचलला होता म्हणून सांग. पप्पा मला आई कुठे आहे? उचलत आईने उचलला होता म्हणून सांग. अहो पण झालंय काय? काय नाही झालेलं पण तसं सांग बरं का, मी जातो. भावा पिंकीचा फोन आलाय, उचल की. हॅलो. हॅलो, कोण बोलते? अगं पिंकी मी वैभव बोलतोय. अरे कुठल्या नंबरवरनं फोन केलायस? अगं फुकट सिम कार्ड मिळालं म्हणून त्याच्यावर फोन केला होता. बर बर, बोल काय म्हणत होतास? आपण भेटूया की आज? अरे तुला माहितीये ना पप्पांना आपल्याबद्दल कळले आणि पप्पा फार चिडले, त्यामुळे मी नाही भेटू शकत तुला. अगं प्लीज. पिंके. पप्पा आले वाटतं, ठेवते मी फोन. बाय बाय. हायला ठेवला का तिने फोन? भावा तिचं फादर लय चिडलं या, त्यामुळे भेटता येणार नाही म्हणते ती. भावा तिला भेटायसाठी एक आयडिया करूया. काय? चल सांग तू. बोल हबीबी, कसं दिसती? एकदम कडक दिसते. थँक्यू असते. वेलकम. बोल हबीबी. धरा मोरी धरा. बोल हबीबी. हबीबी. भावा ओळखत नसती नव्हता? नाही भावा ओळखत. चल चल. हबीबी तिचं घर जवळ येईल तसं तसं माझी टरार फटत असती. सुरुवातीला फाटती मग चांगलं वाटती. ओके. ऐ हबीबी. अरे भावा तिच्या घराला तर कुलूप आहे. आता काय करायचं? थांब पोरगा आलंय तिकडं, त्याला विचारा. बोल हबीबी. अ पोरा, ह्या घरातली कुठे गेली असती? ह्या घरातली रानात गेली असती मसरासनी वैरण पाणी करायला. आई पण तुम्ही कोण असती? आम्ही हबीबी असती. दुबईवर आली असती, फुल सोना लेके आया असती. होय काय? होय, तू आम्हाला त्यांचं रान दाखवती, आम्ही तुला 100 रुपये देती. 100 रुपये देती? हा. चला की मग दाखवती. दाखवती चलो. बोल हबीबी, ही कोण असती? ही गावचं खडूस म्हातारा असती, इथं बसून दात घासती. तुला आल्या मस्ती चल गोष्टी. हबीबी, बोल हबीबी.
हो बेबी अजून किती लांब असती चालून चालून तंगडी दुखत असती मग मी लंगडी घालत असती. आलंय आलंय जवळ चला. बर बर हो बेबी लवकर चलती. अरे कुठं असती ही काय शेड त्यांचं. बोल हबीबी माशाअल्लाह सुभानअल्लाह हे केवढं मोठं बिस्किट असते चहा दिला तर त्यात बुडवून खातात. ए बाबा हे बिस्किट नव शिनकुट आहे शेणापासून बनवलंय. शान माझी काय असते शाल म्हणजे म्हशीचा गोबर असते गोबर. ए तू मग तुम्ही असलं खात असती. अरे खात नसते पेटवत असतील त्याच्यावर चहा करत असते. हा तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरेत तू भरली. माशाअल्लाह सुभानअल्लाह ही सुंदर पोरगी कोण असती. ती माझी पोरगी आहे हो तिकडे. कोण आहेस तू कुठं आलाय सांग. आम्ही दुबईत आले असती. कशाला झक मारा आली असती का? तसं नसती आमचा मोठा बिझनेस असती दुबई मध्ये सोन्याचा बिझनेस असती. आमच्या कंपनीसाठी आम्हाला एक मॅनेजर पाहिजे असती. आम्ही तिला महिन्याला 1 लाख पगार देत असती. मग मी येतो की मला 1 लाख रुपये द्या. माणूस नको असती लेडीज पाहिजे असती. हा माझी पोरगी असती 15वी शाळा झाली असती तिची. मग आम्हाला चालत असती तिला पाठवत असती. हा पाठवतो पोरी ये पोरी इकडे. मामा ही कानातनं काय बाहेर आला असती. ते कानात सांगा की कानातनं काय आलं असती. ए परत फोन करतो तुला. काय आलं असती. ती केस असती वाढली असती काढली नसती लय दिवस झाले. ओके ए पुरी इकडे. पप्पा मला नाही जायचं दुबईला जॉबला. अगं पुरी जा की 1 लाख रुपये पगार काय होतं गेलं म्हणून. मला नाही जायचं. तुम्ही जरा थांबती मी समजावून सांगती. हा पुरी तुझा काय प्रॉब्लेम असती. मी वैभव असती तुला पळवून न्यायला आलं असती. अय्या तू पप्पा मी तयार आहे दुबईला जायला जॉब साठी. अरे वा 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 बरं दुबई मध्ये कंपनी नेमकी कुठे असती. आमची कंपनी पडवळवाडीत असती. दुबई मध्ये पडवळवाडी असती. असती वाडी असती. वाडीवरची स्टोरी पण असती. बारकी पोरं लय बघती. इकडं पण बघती लय बघती. बरं तुम्ही कसं जाणार इमान बुक केलंय का. आमचं स्वतःच विमान असती. कुठं असते इमान. रस्त्यावर असती मधल्या स्टँड लावलेला असती. म्हणजे विमानतळाच्या रस्त्यावर असती. विमानतळाच्या रस्त्यावर. बर बर ती नव कुठल्या कंपनीचं इमान असती. इंडिगो का एअर इंडिया. HF डिलक्स 100 cc 75 अवरेज असती. आपलं नवीन कंपनी असती नवीन. हा नवीन असती काय. बर उशीर झाला असती. विमानाचं टायमिंग झाला असती. बर बर ए पिके चलू कर बॅग बिग भरूया निघायच्या बरोबर. चलती 1 मिनिट फोन आली असती. हॅलो बोल की भावा. अरे कुठे आहेस. अरे वैभ्यावर आले हबीबी बनून पिंकीला पळून यासाठी. वै बॅग तू ऐशी ना आला का मला गणू नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.